साताऱ्यात 14 मे ते 17 मे अशा 4 दिवसांमध्ये हिंद केसरीच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। या स्पर्धेच्या आयोजनाच्या नेमक्या आदल्या दिवशी साताऱ्यात अवकाळीनं हजेरी लावली आणि या अवकाळीच्या हजेरीमुळं मैदान आणि मैदानाचा जो परिसर आहे तो पूर्ण जलमय झाला। आता या परिस्थितीमध्ये या स्पर्धा कशा होणार आहेत याविषयी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माननीय दीपक पवार। पवार साहेब, आज जो काही आता आपलं उद्यापासून स्पर्धेचं आपण तयारी करतोय आणि पावसानं आज हजेरी लावली, काय सांगता? उलट पावसानं चांगल्या वेळेला हजेरी लावली। आज धुळीचं प्रमाण जास्त होतं। आज पावसामुळे धुळी विषय संपलेला आहे। आणखी उद्या येईल का नाही काय माहीत नाही, पण आला तरी फार कमी प्रमाणात येईल। पाऊस आला तर आम्हाला फायद्याचं ठरेल। ज्या धूळ ज्या गोष्टी आहेत त्या प्रमाणाचं फार कमी राहील आणि गारवा निर्माण होईल। सगळ्यात महत्त्वाचं गारवा असल्यामुळे लोक बसतील सामने बघत। सामन्याचं आपण टायमिंग सरासरी 7 ते 10 ठेवली सकाळी उन्हामुळं, आणि संध्याकाळी 5 ते 10 संध्याकाळची लोक सामना बघायला लोक जास्त प्रमाणात येतील। गॅलरीज आहेत, इथं खुर्च्या आहेत, समोर दुसऱ्या गॅलरी ठेवल्यात, इथे VIP एक हे आहे, साईडला इथं महिला ठेवल्यात बसायला, इकडं काय थोडेसे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी लोक आहेत ते बसतील, असं प्रमाणाचं नियोजन केलेलं आहे। साधारणतः 28 राज्य 7 सर्व्हिसेस संघ असे मिळून 35 संघ येणार आहेत। त्यात सरासरी 500 पुरुष आणि 300 महिला असे आयोजक आहे, म्हणजे संयोजक जे आहेत सामन्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। मग त्याप्रमाणे आज काहीतरी हिमाचल प्रदेश, कर्नाटक 3 राज्याच्या टीमा आल्यात। आज उद्या सर्व राज्यातल्या टीमा येतील। उद्या दिवसभरात सगळं वजनाचं काम चालू आहे। वजन वगैरे झाल्यानंतर 4 ते 5 वाजता आपण तालीम संघाच्या ग्राउंडवरून सगळ्या प्लेयर्सना फेटे वगैरे बांधून शहरातनं आपण राजवाडा मार्गे पोळी नाका खालच्या रस्त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे आपण विसर्जित करणार आहे। त्यामुळे शहरातली लोकही थोडंसं खेळाडूंना पाहतील, वातावरण निर्मिती होईल आणि आपली जी बक्षीसं आहेत ते बी आपण एका ट्रॅक्टरवर ठेवणार आहे। ही बक्षिसाचं वाटप आहे म्हणून ते, तर अशा प्रकारे आपण इथली ही स्पर्धा घेण्याचा प्रयत्न चालू आहे। सातारवासियांना कुस्ती हा फार विषय आवडतो आणि त्या आवडल्यामुळे आम्हाला असं समजते, आम्ही जेव्हा 22 सालची महाराष्ट्र कुस्ती घेतली 70,000 पब्लिक आलं होतं, प्रचंड पब्लिक होतं। तेव्हा पब्लिकला कुस्ती क्षेत्र हे फार आवडलं लागले। मग आम्ही विचार केला की बाबा ह्याच्यापेक्षा मोठी, मग सर्वात लास्ट हिंद केसरी, त्याच्यापेक्षा पुढची या भारतात कुठला किताबच नाही, म्हणून आम्ही हा स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे। आणि या स्पर्धेचा लाभ सातारवासियांनी, 5 जिल्ह्यातल्या लोकांनी, महाराष्ट्रातले काही लोक येणार आहेत लांबून सुद्धा, त्यांनी अवश्य घ्यावा असं मी आयोजक म्हणून सांगतो। आता आपण इथं जे 3 आखाडे बघतोय तर त्याच्या मातीमध्ये आपण बरंच काही घालत असता आणि ती माती तुम्ही कशी तयार करता याविषयी जरा आता ही ॲक्च्युली आणलेली माती फार चांगलीच आहे, नांदोशी गावचं आहे। ती भुसभुशीत होते। भुसभुशीत झाल्यानंतर आम्ही एक कुठं माती काही चावू नये, चिकटू नये म्हणून एक दूध, हळद, दही, लिंब हा सगळा प्रकार मिक्सिंग करून आपण त्या मातीमध्ये थोड्या ठिकाणी टाकतो आणि मग खांदून घेतो। खांदली की त्यात मिक्सिंग होतं, मिक्सिंग झाले की माती भुसभुशीत होते आणि खेळायला पर्यावरणाला चांगलं होतं। आता पावसाचं पाणी पडल्यामुळं या सगळ्या प्रक्रियेवर काही त्याचा परिणाम होईल? हे पाणी वरचेवर आहे, उलट ही माती भुसभुशीत व्हायला मदत झाली आम्हाला। ओके, जे आम्ही पाणी मारून भुसभुशीत करणार होतो ती पावसानंच पाणी मारून दिले आम्हाला, तो पाण्याचा काम। हे होते दीपक पवार सर आपल्याबरोबर, ज्यांनी या आयोजनामागची त्यांची भूमिका विशद केली आणि अवकाळी पावसानं जे काही हजेरी लावली होती तर ते आपल्या पथ्यावर पडले असं त्यांचं म्हणणं आहे। सातारकर म्हणून आपण सगळ्यांनी हिंद केसरीच्या या स्पर्धेसाठी सहभागी व्हावं आणि आपल्याकडं जे 3 दिवस देशभरातले मल्ल येऊन इथं त्यांची स्पर्धा होणार आहे त्याचा आनंद घ्यावा। डिजिटल तरुण भारतसाठी प्रगती जाधव पाटील यांच्यासह प्रशांत जगताप, सातारा।